तरुणाईबद्दल 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे। मित्रांनो, माझ्या विचारांना सुरुवात करण्यापूर्वी मी आपणासमोर काही संदर्भ ठेवणार आहे। मित्रांनो, दररोजच्या टीव्हीवरील बातम्या असो किंवा पेपरमधील बातम्या असो, त्यात विनयभंग, बलात्कार, आत्महत्या, अत्याचार यासारख्या बातम्या आपणास सर्रास पाहायला मिळतात। आणि या बातम्या ज्यावेळी मी पाहतो त्यावेळी माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि रक्तबंबाळ झालेल्या डोळ्यांसमोर निरर्थक झालेल्या कव्यांच्या ओळी समोर येतात, ते तुम्ही ऐका। मंगल देशा, पवित्र देश, तरुणांच्या देशा, मंगल देशा, पवित्र देश, तरुणांच्या देशा, जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा। आणि वाटायला लागतं कसला मंगल देश, कसला पवित्र देश आणि कसला तरुणांचा देश। या असल्या तरुणांचा देश जे ते स्वतःचे पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी 5 ते 6 वर्षाच्या मुलीपासून ते 60 ते 70 वर्षाच्या स्त्रियांवरती रोजच करतात बलात्कार, आणि मग मनामध्ये विचारांचं काहूर माजतं आणि प्रश्न पडायला सुरुवात होते, आणि आमचा आजचा तरुण कधी होणार आहे? स्वामी विवेकानंद यांच्या विचारातील आमचा आजचा तरुण कधी होणार आहे? आणि आमच्या आजच्या तरुणाला कधी भेटणार आहे योग्य दिशा? आणि आमची आजची तरुणाई नेमकं चालली कुठे? या अशा प्रश्नांची उत्तरांचा शोध घेत असताना वाटतं की कशी असावी देशातील आदर्श तरुण मुलं। आदर्श आणि तरुणाई म्हटलं, मला आठवतात श्री छत्रपती शिवाजी महाराज। खरं तर महाराजांनी लहानपणापासूनच ढाल आणि तलवारीशी मैत्री केली होती। सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यापासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारणाऱ्या शेरदिल तरुणाबद्दल सांगायचं झालं तर जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव यसाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी, जो 8 तासात घोड्यात दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ढाण्या वाघाला सामोरे जाऊन त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी। महाराजांकडे पाहून मला कळतं तारुण्य कसं असावं, तारुण्य कसं असावं। आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, ज्यांनी आम्हाला देशासाठी जगायला शिकवलं। आणि आजच्या तरुणाईची अवस्था पाहिली तर ते हेच म्हटले असते, कोई जाती के लिए मर गया, कोई धर्म के लिए मर गया, कोई जाती के लिए मर गया, कोई धर्म के लिए मर गया, कोई नोटों के लिए मर गया, कोई ओटो के लिए मर गया, कोई नोटों के लिए मर गया, कोई ओटो के लिए मर गया। अगर होते तो आज भगत सिंह, सुखदेव और राजगुरु वो भी यही कहते, यारो हम भी किन कमीनों के लिए मर गए, यारो हम भी किन कमीनों के लिए मर गए। आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात शिवरायांचे मावळे, ते म्हणायचे लवकर उठे पळत सुटे तलवार तुटे पर पीछे नाही हटे भाई, पीछे नाही हटे। आणि आमची आजची तरुणाई म्हणते उशिरा उठे दारू घोटे, दारू का गिलास फुटे पर दारू नाही छुटे भाई, दारू नाही छुटे। एवढ्या बोलून मी माझे भाषण समाप्त करतो। जय हिंद।